नमस्कार. मी स्वातीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आषाढ स्पेशल आज आपण गव्हाच्या पिठातल्या गूळ घालून केलेल्या कापण्या करणार आहोत. आपली आई आजी या परंपरा पारंपरिक पद्धतीने करतातच, पण आपणही हाच वारसा जोपासला पाहिजे पुढे. व म्हणूनच आज आपण आपल्या किचनमध्ये आषाढ स्पेशल कापण्यांची रेसिपी करत आहोत. तर चला यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. तर या ठिकाणी मी 1 वाटी किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे. त्याचप्रमाणे इथं मी जायफळ आणि वेलची पूड घेतलेली आहे. 1 चमचाभर ही वेलची पूड आणि जायफळची पूड करून घेतलेली आहे. मोहनाकरिता 3 चमचे तेल लागणार आहे. त्याचप्रमाणे खसखस लागणार आहे. अगदी थोडंसं मीठ आणि आपल्याला 2 चमचे बेसन पीठ लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला बडीशेपची पूड घालायची असेल तरीही घालू शकता, पण मी नाही घालत शक्यतो. तर ऑप्शनल आहे, तुम्ही घालायची तर घालूही शकता. त्याचप्रमाणे इथं मी गॅसवरती एक पातेलं चढवलेलं आहे. यात अर्धा कपच पाणी घातलेलं आहे. तर मी जो किसून घेतलेला गूळ आहे, तर हा गूळ 1 वाटी मी यामध्ये घालून घेते आहे. तर आता हा गूळ आपल्याला याचा पाक वगैरे काहीच करायचा नाही आहे. फक्त हा पाण्यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायचा आहे आणि पूर्ण छान विरघळून झाला की मग आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर इथं या ठिकाणी आपल्याला पाक वगैरे करायची काहीच गरज नाही आहे. फक्त पाण्यामध्ये हा गूळ छान विरघळला की आपण गॅस बंद करून घेऊयात. तर पाहू शकताय मस्त असा हा गूळ छान विरघळतोय आणि हा छान विरघळला की मी लगेचच गॅस बंद करणार आहे. तर पाहू शकताय मिश्रण छान झालेलं आहे. या ठिकाणी गूळ पूर्ण छान वितळलेला आहे. आता तो मी साईडला काढून ठेवते. तर आता इथं मी तडका पॅनमध्ये मोहनाकरिता 3 चमचे तेल घालून घेणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी मोहन करायचं आहे. तर बरेच जण कच्चंच तेल घालतात, पण या ठिकाणी जर अशा पद्धतीने तेल छान कडकडीत असं गरम करून मग घातलं की कापण्या मस्त अशा खुसखुशीत होतात. त्यामुळे शक्यतो कच्चं तेल घालण्यापेक्षा असं गरम करून तेल घातलं की छान होतात या कापण्या. तर हे तेल छान असं मी गरम करून घेते आहे. तोपर्यंत इथं मी पिठामध्ये काही जिन्नस घालून घेते आहे. तर इथं मी 2.5 कप गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, त्याचप्रमाणे 1 चमचाभर मी जायफळ आणि वेलची पूड करून घेतलेली आहे, ती देखील घातली आहे. अगदी चिमूटभर मीठ घालून घेऊयात. आता हे सगळे जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊयात. तर आता जे आपण कडकडीत मोहन करून घेतलेलं आहे, तर या पिठावरती आपण ते घालून घेऊयात. आणि तेल गरम असल्यामुळे मी हे चमच्याने छान असं मिक्स करून घेते आहे पीठ. तर आता हे पीठ आपण छान 2-3 मिनटं छान असं मिक्स करून घेऊयात. प्रत्येक पिठाच्या कणाकणाला हे तेल छान लागलं जाईल इतपत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकताय अशा पद्धतीने छान असं आपण हे मळून घेऊयात. असा पिठाचा छान मुटका झाला की समजायचं पीठ छान असं आपलं एकत्र मिक्स झालेलं आहे. तर पाहू शकताय आता यात जे आपण गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे ते छान असं गाळून मग यामध्ये मी ते मिक्स करून घेते आहे. तर या ठिकाणी घेतलेलं प्रमाण अगदी अचूक आहे. तर या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट असं हे पीठ मळून होतं. मला एक्स्ट्राचं पीठ अजिबातच लागलं नाही या ठिकाणी. तर पाहू शकताय अगदी एवढ्याच गुळाच्या पाण्यामध्ये आणि घेतलेल्या पिठाच्या प्रमाणात हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. अगदी तुम्हाला थोडंफार पिठाची वरून थोडीशी आवश्यकता वाटली तर तुम्ही घालूही शकता.
पण मला या ठिकाणी लागलेलं नाही आहे. अगदी परफेक्ट झालेलं आहे या ठिकाणी पीठ मळून आपलं. तर आता लगेचच आपण याचे गोळे करून घेऊयात. नेहमीच्या पिठापेक्षा थोडं हार्ड होतं कारण आपण यात गुळाचं पाणी घातलेलं आहे. तर पाहू शकताय अशा प्रकारे याचे 3 गोळे झालेले आहेत. तर आता आपण हे पोळपाटावर छान असं लाटून घेऊया. तर आता साधारण 3 गोळे याचे झालेले आहेत. तर आपण पहिली याची लाटी लाटून घेऊयात. तर बऱ्याचदा साईडने चिराही पडतात. तर काही हरकत नाही, तरी देखील आपण कापण्या कट करताना साईडने त्या काढून घेतल्यात तरीही चालतील. पण या ठिकाणी पाहू शकताय इथे पिठाला अजिबातच चिरा पडलेल्या नाही आहेत आणि अगदी परफेक्ट असं आपलं पीठही मळून झालेलं आहे. आता इथं थोडी पोळी लाटून झाली आपली की यावरती मी खसखस छान अशी लावून घेतलेली आहे आणि पुन्हा वरून आपण ती लाटून घ्यायची आहे, म्हणजे खसखस निघणार नाही वर. तर पाहू शकता अशा पद्धतीने ही आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे. अगदी वरून खसखस लावल्यानंतर अगदी सुरेख दिसतात या कापण्या. तर पाहू शकताय याची थिकनेस पाहू शकताय तुम्ही. तर खूप जाड आणि खूप पातळ अशी लाटायची नाही आहे. खूप पातळ लाटल्या तर तळल्यानंतर त्या खूपच कडक होतात आणि खायला खूप कठीण जातं ते. त्यामुळे पुरीसारखीच शक्यतो लाटायची आहे. त्याचा थिकनेस मी दाखवल्याप्रमाणे करून घ्या आणि पिझ्झा कटरने आणि सुरीने तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये कापा. शक्यतो कापण्या करतोय त्यामुळे कापणीच्या शेपमध्ये मी या कापून घेणार आहे. तर इथं गॅसवरती मी तेल तापत ठेवलेलं आहे तोपर्यंत. तर कापण्या तळताना आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की खूप मोठ्या आचेवरती या तळायच्या नाही आहेत आणि खूप मंद आचेवर देखील आपल्याला या तळायच्या नाही आहेत. तर पाहू शकता या ठिकाणी माझ्या सगळ्या कापण्या मी या पद्धतीने करून घेतलेल्या आहेत. तुम्ही लहान मोठ्या तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही या करू शकता. तर अगदी सुरेख झालेल्या आहेत. तर एक एक कापणी मी या ठिकाणी प्लेटमध्ये काढून घेते आहे. तर या ठिकाणी गॅसवरचं तेलही छान असं तापलेलं आहे. तर आपण या कापण्या आता तळायला घेऊयात. तर आता एक एक करत या कापण्या मी यामध्ये सोडून घेते आहे. तर खूप हाय फ्लेमवर मी तळणार नाही आहे. हाय फ्लेमवर जर आपण खूप तळायला गेलो तर अगदी पटकन याचा रंग बदलतो आणि आतूनही त्या कच्च्या लागतात खाताना. त्यामुळे खूप हाय फ्लेमवर तळायच्या नाही आहेत आणि जर मंद आचेवर तळायला गेलो तर या खूपच कडक होतात. तर पाहू शकताय या ठिकाणी आपण मध्यम आचेवरती या छान अशा एकसारख्या सोनेरी रंगावर तळून घेत आहोत. तर छान दिसत आहेत आणि तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या कापण्या करून घेणार आहोत. तर अगदी लहान मुलांना तुम्ही किंवा लहानांपासून मोठ्यांना देखील या कापण्या सहज खाता येतील. या पद्धतीने ही आजची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर तुम्ही देखील या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून पहा आणि आवडली तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकता या पद्धतीनेच मी सगळ्या कापण्या छान अशा सोनेरी रंगावर तळून घेणार आहे. आणि विशेष म्हणजे या कापण्या आपल्या पूर्ण थंड झाल्या की हवाबंद डब्यात ठेवायच्या. 3 ते 4 आठवडे मस्त टिकतात. या प्रवासाकरिता देखील तुम्ही या छान नेऊ शकता. तर मस्त रेसिपी आहे आणि तुम्ही करून पहा नक्की. तर या ठिकाणी मी सगळ्या कापण्या तुम्हाला इथं तळून दाखवते. तर पाहू शकताय अगदी मस्त बदामी रंग आलेला आहे. तर आणखी थोडं तळून झाल्या अगदी सोनेरी रंग आला की आपण या काढून घेऊयात. तर अगदी बिस्किटाप्रमाणे खायला लागतात या आणि बिस्किटाला मस्त ऑप्शन आहे हा.
तर नक्की तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता या प्रकारे रेसिपी करून. तर पाहू शकता या ठिकाणी आपल्या सगळ्या कापण्या तयार झालेल्या आहेत तळून देखील. तर आता एका डिशमध्ये मी थंड करण्यासाठी ठेवते आहे. तुम्ही टिश्यू पेपरमध्ये ठेवल्यात तरीही चालतील. तर पाहू शकताय या ठिकाणी आपल्या कापण्या तयार आहेत. तर माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत राहा आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये. तर या ठिकाणी आपली कापण्यांची रेसिपी या ठिकाणी तयार आहे. तर एका सर्विंग डिशमध्ये मी ही छान सर्व करून घेतलेली आहे. तर खरंच खूप सुरेख आणि छान झालेल्या आहेत या कापण्या आपल्या. तर एक कापणी यातली मी तुम्हाला तोडून दाखवते. तर पाहू शकता तर या ठिकाणी मी एक कापणी तुम्हाला तोडून दाखवली आहे. अगदी फ्लेकी झालेली आहे, खुसखुशीत झालेली आहे, अजिबात कडक वातूळ होत नाहीत. तर नक्की रेसिपी करून पहा. आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की